आणि तिकडे बारामतीच्या सहयोग निवासस्थानी पवार कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कुटुंबातील इतर सदस्य सहयोग सोसायटीमध्ये अर्थात अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये एकत्र आले। यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार आणि विजय पाटील या देखील उपस्थित होते। शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली, त्यानंतर एकत्रित कौटुंबिक चर्चाही पार पडली। हे दृश्य आपण पाहतो आहोत। अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यानंतर सहयोग सोसायटीमध्ये शरद पवार यांनी सुनेत्रा पवार आणि अजितदादांच्या दोन्ही सुपुत्रांची भेट घेतली आहे। मोहसिन शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, शरद पवार सहयोग सोसायटीमध्ये दाखल झालेले होते आणि शरद पवारांनी सुनेत्रा पवारांसोबत अजित पवारांच्या दोन्ही मुलांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आहे। सागर, नक्कीच आपण बघतो की गेल्या 2 दिवसांपासून ज्या सगळ्या काही चर्चा सुरू होत्या, शरद पवारांनी ज्या पद्धतीने सांगितलं की उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांनी शपथ जो झाला आहे त्याबाबत मला माहीत नव्हतं आणि त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली होती की दोन्ही पवार कुटुंबियांमध्ये कुठेतरी दरी निर्माण झाली। मात्र त्या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे, कारण शरद पवार हे 2 तासांपूर्वी सहयोग निवासस्थानी पोहोचले। त्या ठिकाणी त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि यावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते, जय पवार उपस्थित होते, पार्थ पवार उपस्थित होते। या सगळ्या सांत्वन बैठकीनंतर आता एक बैठक म्हणजेच कौटुंबिक बैठक ज्याला म्हणता येईल ती सुरू झालेली आहे। शरद पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, प्रतिभा पवार असतील, रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे सगळे कुटुंब आता एकत्रित बंद दारात म्हणजे घरामध्ये सगळी चर्चा करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या अजित पवारांच्या अपघातानंतर जी सगळी काही चर्चा सुरू होती, जे काही चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं, त्यानंतर पहिल्यांदा पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता या सगळ्या कौटुंबिक चर्चेमध्ये नेमकी काय काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्यसभेवर जय पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची सगळी चर्चा सुरू आहे, याबाबत काही चर्चा होते का? आणि आपण जर बघितलं तर की ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती की शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाल्याचं बोललं जात होतं, ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न किंवा ही चर्चांना कुठेतरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सहयोग सोसायटीच्या बाहेर उभा आहे आणि या सहयोग सोसायटीमध्ये म्हणजे या निवासस्थानी अजूनही हे सगळे पवार कुटुंबे एकत्र घरामध्ये आहे, चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी आणि पवार कुटुंबीय वेगळे, म्हणजे पवार कुटुंबीय राजकीय भूमिकापेक्षा कुटुंब एकत्र आहे हे दाखवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे। सागर, धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।